नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दलचे समज आणि गैरसमज या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत ब्रेन अँड स्पाइन सर्जन डॉक्टर ईशान नेरकर. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते. धुळे जिल्ह्यातील लोणखेडी या अतिशय छोट्याशा खेडेगावात आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले डॉक्टर ईशान नेरकर यांनी कुटुंबाचा आग्रह असताना सुद्धा इंजिनिअरिंग क्षेत्रात न जाता आपल्या अभ्यासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवला. तसंच MBBS करून वर्धा मेडिकल कॉलेजमधून MS जनरल सर्जरीचे पदवीसुद्धा त्यांनी घेतली. ते वर्धा मेडिकल कॉलेजचे गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहेत. तसंच डॉक्टर ईशान यांनी मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ होत असतानाच MCHची पदवी देखील कर्नाटकमधील टॉपर रँक 1ने प्राप्त केलेली आहे. डॉक्टर ईशान नेरकर यांचं नाशिकमध्ये एक्सॉन ब्रेन अँड स्पाइन क्लिनिक या नावाने क्लिनिकसुद्धा आहे आणि त्यांनी अतिशय कमी कालावधीत जवळपास 5,000पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करत 3,000हून अधिक शस्त्रक्रियासुद्धा ऑपरेशनसुद्धा केलेली आहेत आणि ते आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सर, खरं तर मणक्याच्या शस्त्रक्रिया म्हटलं तर खूप गैरसमज असतात आणि मणक्याची शस्त्रक्रिया म्हटली तर ती खूप गुंतागुंतीची असते, खूप कॉम्प्लिकेशन्स असतात. तर हे खरंच असं असतं का? एक्झॅक्टली. माझा टेक याच्यावर असं राहील की प्रत्येक सर्जरी ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे बरेच पेशंट येतात, बरेच पेशंट मला हे विचारतात की सर स्पाइन सर्जरी आहे, मग खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहे का? की स्पाइन सर्जरी कॉम्प्लिकेटेड नाही, दॅट्स अ रुटीन सर्जरी. ही आपण रेग्युलरली करतो आहोत आणि रेग्युलरली जशी नी रिप्लेसमेंट सर्जरी होते आहे, जशी पोटाच्या सर्जरीज होत आहेत, तेवढीच इम्पॉर्टंट आणि तेवढीच कॉमन सर्जरी ही स्पाइन सर्जरी आहे. फक्त याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की कोणाकडनं ती स्पाइन सर्जरी होते. आता लाईक बिईंग अ न्यूरोसर्जन आम्ही ही सर्जरी रेग्युलरली करतो, तर आमच्यासाठी हा एक डेली गेम आहे, डेलीची प्रोसेस आहे. तर डेफिनेटली इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड. येस, इट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट, जिथं आपल्याला खूप व्यवस्थितपणे लक्ष देऊन ती सर्जरी करावी लागते. बट इट्स अ रुटीन सर्जरी. इट इज नॉट ॲट ऑल समथिंग विच इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. अच्छा. मणक्याचा आजार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रिया करायलाच हवी आणि हे गरजेचं आहे का? म्हणजे ह्यात किती तथ्य आहे? हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. माझा सगळ्यात आवडता डिबेटेबल क्वेश्चन आहे बेसिकली. तर आय ऑलवेज से की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात कधी ना कधी बॅक पेन होणारच आहे. ऑलमोस्ट 80% जे बॅक पेन आहेत त्यांना कोणतीही शस्त्रक्रिया कधीही काही लागत नाही. युजली स्पाइन सर्जरी किंवा स्पाइनचे पेशंट्स ट्रीट करत असताना देर आर 4 मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज फिजिओथेरपी, सेकंड इज मेडिकेशन, थर्ड इज स्पाइनल इंजेक्शन्स अँड फोर्थ इज सर्जरी. युजली आपण काय करतो की प्रत्येक पेशंटला टेलर मेड त्याचा प्लॅन देतो. युजली 80% पेशंट्सला कधीही सर्जरी लागत नाही. जे 20% सर्जिकल पेशंट्स असतात त्यांच्यातसुद्धा आपण आधी फिजिओथेरपी, मेडिसिन्स हे ट्राय करतो आणि त्यानेही जर नाही झालं तर वी गो हेड विथ सर्जरी. येस, देर आर तिथं काही कंडिशन्स आहेत, जसे आता स्पायनल ट्युमर्स झाले किंवा मोठी स्लिप डिस्क जर असेल किंवा मग स्पायनल कॉम्प्रेशन जर असेल, फ्रॅक्चर्स असतील जे नॉन सर्जिकल मेथडने ट्रीट होऊ शकत नाहीत, त्यांच्यात डेफिनेटली सर्जरीचा रोल आहे आणि सर्जरी ही 100% सेफही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंट जो माझ्याकडे येतो किंवा आमच्याकडे जो प्रत्येक पेशंट येतो त्याला सर्जन आहे म्हणून आम्ही सर्जरीच सांगतो, हा गैरसमज बेसिकली दूर झाला पाहिजे. डॉक्टर, असंही म्हणतात की एकदा का तुमचं मणक्याचं ऑपरेशन झालं तर मग त्यानंतरही तुम्हाला असह्य वेदना होऊ शकतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके. तर बेसिकली पेन, मी कायम म्हणेल की पेन हा एक इमोशन आहे. आपण 10 लोकांना जर सेम सर्जरी केली तर प्रॅक्टिकली स्पीकिंग 3 लोकांना बिलकुल पेन होणार नाही किंवा सामान्य पेन होईल. काही 3 लोकांना असं राहणार आहे की थोडंफार पेन राहणार आहे आणि 4 लोकांना त्याच्यामध्ये जास्त पेन राहणार आहे. पेन हा इमोशन आहे. हा इमोशनल कंपोनंट जो असतो तो आपला इंडिव्हिज्युअल पेन स्ट्रॅटिफिकेशन असतं. तर
पेन झालं जरी तरी डेफिनेटली त्याच्यावर आपल्याकडे पेन मेडिकेशन्स असतात. पण 90% जे आपण पोस्ट सर्जरी बघतो, प्लेन सिम्पल पॅरासिटामॉल जे आपण फीवरला देतो त्या पॅरासिटामॉलवरच पेन कंट्रोल चांगला येतो. अदरवाईज जर पेन खूप जास्त असेल, इनिशियल 2-3 दिवसात पेन राहतं, पण पेन जर जास्त असेल तर पेन मेडिसिन्स आपण मॅनेज करू शकतो. सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट लोक जे करतात ते बेड रेस्ट घेतात. जेवढं तुम्ही जास्त बेड रेस्ट घेणार तेवढा तुमचा पेन कंपोनंट हा वाढत राहणार. त्याच्यामुळे आय ऑलवेज टेल माय पेशंट्स की डे 1 पासून आपल्याला उठून चालायचं, डे 1 पासून आपल्याला एक्सरसाइजेस चालू करायच्या आहेत. अच्छा, एकदा का शस्त्रक्रिया झाली, स्पाईन सर्जरी झाली, त्यानंतर त्यातनं रिकवर व्हायला पेशंटला साधारण किती वेळ लागतो? ओके, तर ह्या प्रश्नाचं उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड देता येणार नाही. याला बेसिकली 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात की ऑपरेशनच्या आधी तुमची क्लिनिकल कंडिशन काय आहे, कोणत्या इंडिकेशनसाठी आपण सर्जरी करतो आहोत, तिसरी महत्त्वाची गोष्ट सर्जरी कोणत्या पद्धतीने झालेली आहे याच्यावर डिपेंडंट असतो तुमचा रिकव्हरी टाईम. लाईक 90% माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघतो की मी स्लिप डिस्कसाठी ऑपरेशन करतो. आता स्लिप डिस्कमध्ये एखादा जर पेशंट आहे की जो फक्त रेडिएटिंग शियाटिका पेन घेऊन आलेला आहे, पायाला मुंग्या येत आहेत, पाय जड पडल्यासारखा जाणवतोय, अशा पेशंट्समध्ये इमिजिएट डे 1 पासून आपल्याला पेन कम्प्लिटली गायब होतो, रेडिएटिंग पेन राहत नाही, पेशंट कॅन वॉक फ्रीली. पण ऑपरेशनमधनं रिकवर व्हायला एक पुढचे 10-15 दिवस घेतो. त्याच ठिकाणी मी जर स्पाइनल फ्युजन सर्जरी केलेली असेल तर ही टेक्स स्लाइटली लॉंगर टाईम, थोडासा जास्त वेळ घेतात ते रिकव्हरीसाठी. त्याच ठिकाणी जर माझ्याकडे असा पेशंट असेल की जो प्री ऑपरेटिव्हली बेड रिडन आहे, चालता फिरता येत नाहीये, तर ऑब्व्हियसली दे आर गोइंग टू टेक टाइम इन मंथ्स, थोडेसे 1-3-4 महिने लागतील रिकव्हरीला. पण मात्र जे आपण बघतो की रेग्युलरली स्लिप डिस्क पेशंट्स जे असतात ते विदिन 6 आवर्स आपण त्यांना उठून चालवायला चालू करतो. आणि डेफिनेटली जो भ्रम असतो लोकांचा की खूप मोठा रिकव्हरी फेज लागतो, तसा नसतो. रिकव्हरी फेज युजली टेलर मेड असतो आणि त्या हिशोबाने आपला रिकव्हरी फेज चालू होतो. डॉक्टर, बऱ्याचदा काय होतं की एखाद्या रुग्णाला जेव्हा हे कळतं, निदान होतं, आणि जेव्हा त्याला हे कळतं की आता आपल्याला मणक्याची शस्त्रक्रिया करायला लागणार आहे, तर बऱ्याचदा त्यांच्या मनात धाकधूक पण असते की नाही, ही यशस्वी होईल की नाही, मला म्हणजे त्याला धरून मी साशंक आहे. तर असं काही आहे का की ह्या शस्त्रक्रिया यशस्वी होतच नाहीत? हा एक कम्प्लीट चुकीचा भ्रम आहे की शस्त्रक्रिया सक्सेसफुल होत नाही. झालं काय की आपली सक्सेसची डेफिनेशन आणि जे डेफिनेशन आम्ही सांगतो त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे येणारा पेशंट जर ऑलरेडी क्रिपल्ड आहे, तो ऑलरेडी चालता येत नाहीये, तर माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची ही अपेक्षा नको की मी त्यांना उठून पीटी उषा बनवणार आहे. माझा त्याच्यात सक्सेसचा डेफिनेशन की पेशंटने आपापले कामं इंडिपेंडेंटली केले पाहिजे. आणि झालं काय बेसिकली, आता जसे फॉर एक्झाम्पल प्लास्टिक सर्जरी थोडीशी ग्लॅमरस झाली, वी ग्लॅमर्ड इट अँड दॅट्स द रिझन इट हॅज गॉट ग्लॅमर की ओके लोकांना खूप जास्त फरक पडतो, असं होतं तसं होतं. डेफिनेटली आता जसं आता फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू टेक फ्यू नेम्स, हार्दिक पांड्या आहे. He underwent spine surgery 2 years back, but he is back to normal now. So that is my success story. Now second important thing is, आपल्याच मराठी ॲक्ट्रेस आहेत वर्षा धांदळे. लास्ट इयर आय ऑपरेटेड हर. इफ यू हॅव नोन की त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि आय ऑपरेटेड हर अँड शी इज बॅक इन इंडस्ट्री. सो फॉर मी दॅट इज द सक्सेस स्टोरी. सो डेफिनेटली स्पाइन सर्जरी सक्सेसफुल होतात. आपण कोणत्या इंडिकेशनसाठी ऑपरेट करतोय, जर आता स्पायनल फ्रॅक्चरमध्ये जर स्पाइन पूर्णच डॅमेज झालेला असेल तर अशा कंडिशन्समध्ये सक्सेस रेट थोडेसे कमी आहेत. पण जी कॉमनली सर्जरी होते स्लिप डिस्कची, दॅट इज 100% सक्सेसफुल. अच्छा, म्हणजे थोडंसं इथे पेशंटच्या मानसिकतेचाही आणि त्याच्या विलपॉवरचाही भाग आहे. डेफिनेटली. आता मी जो वर्षा धांदळे मॅमचा एक्झाम्पल दिलं, माझा जॉब होता चांगली सर्जरी करून देणं, चांगली फिजिओथेरपी करणं हे त्यांच्या हातात होतं. अजून एक राम दौंड म्हणून डायरेक्टर आहेत आपले मराठी फिल्म इंडस्ट्रीचे, इज अ डायरेक्टर अँड ॲक्टर हिमसेल्फ. तर त्यांचंही तेच होतं की सर्जरी झाली, पण सर्जरीनंतर सगळ्यात मोठा पार्ट होता की फिजिओथेरपी. त्यांची स्वतःची मानसिकता होती की मी उठून चालणार, मी परत ॲक्टिंग करणार, मी परत रेग्युलर माझं वर्क करणार, अँड दॅट इज व्हॉट दे डिड.
दे आर राईट नाव करंटली डुईंग देअर ॲक्टिव्हिटीज कम्प्लिटली. अच्छा. असंही म्हटलं जातं की ह्या शस्त्रक्रिया खरं तर आपल्या मणक्यातनं आपल्या मज्जातंतूपर्यंत बऱ्याचशा आपल्या वाहिन्यासुद्धा जातात. तर आपले मज्जातंतू जातात, आपली न्यूरो सिस्टम, नर्वस सिस्टम सगळी तिकडे तिथनंच जाते. तर मग असंही लोकांच्या मनात एक असा भ्रम असतो की हे कितपत सुरक्षित आहे किंवा पुढे शस्त्रक्रियेनंतर माझ्या मज्जासंस्थेवर काही परिणाम होणार की नाही. Okay. तर त्याबद्दल काय तुमचं मत आहे? तर मी ज्यावेळेला MBBS करत होतो त्यावेळेला ज्यावेळेला जे सर्जिकल सक्सेस रेट्स होते ते सक्सेस रेट आणि आज ज्या वेळेला आम्ही 10-12 वर्षानंतर प्रॅक्टिस करतोय ते सक्सेस रेट्स आर डेफिनेटली डिफरंट. सी टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे. जे हाय एंड मायक्रोस्कोप्स आपल्याकडे आलेले आहेत, हाय स्पीड बर्ज आलेले आहेत, ज्या टेक्निक्स नवीन नवीन डेव्हलप झालेल्या आहेत. आधी सगळ्यांना स्पायनल फ्युजन सर्जरीज व्हायच्या, आता डिस्क रिप्लेसमेंट्स आलेल्या आहेत, ज्या मोशन प्रिझर्विंग सर्जरीज आलेल्या आहेत. ह्या नवीन नवीन टेक्निक्समुळे जो न्यूरल डॅमेजचा रेट आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. इट इज लेस दॅन 2%. प्रॅक्टिकली स्पीकिंग विल सी लेस दॅन 2% पेशंट्स हॅव्हिंग न्यूरल डॅमेज आफ्टर स्पाइन सर्जरी. आणि त्यामुळे जो सेफ्टी इश्यू होता, स्पाइन सर्जरी सेफ नाही, हा जो भ्रम होता लोकांचा, तो आता हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे. आणि डेफिनेटली 10 वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये आजची जी आपण स्पाइन सर्जरी बघतो ती खूप सेफ आहे. बेसिकली सर्जन्स तेच राहिलेत, फक्त टेक्नॉलॉजी ॲडअप झाल्यामुळे ती सेफ्टी लेवल अजून वाढलेली आहे. नक्कीच. यानंतरही आणखी काही शंका कुशंका माझ्या मनात आहेत. स्पाइन सर्जरी किंवा मणक्याची सर्जरी शस्त्रक्रिया कितपत सुरक्षित आहेत याबद्दलचे आणखी काही समज गैरसमज आहेत ते आपण दूर करून घेणार आहोत डॉक्टरांकडून. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मणक्यांची शस्त्रक्रिया, समज आणि गैरसमज या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर ईशान नेरकर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर. डॉक्टर, खरं तर असंही म्हटलं जातं की कधी शस्त्रक्रियेकडे जाऊ नये, म्हणजे रुग्णांचा तसा कल असतो की मला ऑपरेशन नको. तर मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल काय सांगता येईल, म्हणजे ती शस्त्रक्रिया करणं योग्य असतं का? हे बघा, आता मी सर्जन आहे, माझ्याकडे प्रत्येक येणाऱ्या पेशंटला ही भीती असते की आपण सर्जनकडे गेलो तर सर्जन सर्जरीच सांगणार आहे. पण जसं मी मागे बोललो की 80% माझी जी OPDला पेशंट्स येतात त्यांना कधीही सर्जरी लागत नाही. क्लिअर कट इंडिकेशन्स असतील. मला भरपूरसे स्कॅन्स पण येतात व्हॉट्सॲपवर की सर काहीतरी सांगा याच्यावर. सी सर्जरी, स्पाइन सर्जरीमध्ये रूल जो मी माझ्या बॉसकडनं शिकलोय तो एकच होता की पेशंट बघा, क्लिनिकली एक्झामिन करा आणि ते सगळं जर स्कॅनवर दिसत असेल तुला तरच ऑपरेट कर, मग तिथं रिझल्ट चांगले मिळतात. सो जर प्रॉपर इंडिकेशन्स असतील तर सर्जरीचे रिझल्ट एकदम अमेझिंग आहेत. जिथं गरज नसेल तिथं कोणताही सर्जन कधीही ऑपरेट करणार नाही. वी डोंट लाईक टू डू इट, देयर इज नो नीड टू डू इट. डेफिनेटली जर सर्जन सर्जरी सांगतोय तर त्याचा अर्थ हाच आहे की येस, देर इज नो अदर ऑप्शन अदर दॅन सर्जरी. आणखी एक प्रश्न असा की मणक्याची सर्जरी जी असते किंवा या शस्त्रक्रियांचे प्रकार कुठले कुठले आहेत, म्हणजे याचं वर्गीकरण आपल्याला कसं करता येईल? बेसिकली काय असतं ना, आता करंट ट्रेंड्स जे चाललेले आहेत, एक तर आपण ओपन सर्जरी करतो. ओपन सर्जरी खूप रेअरली आता करतो आपण. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरी आहे. मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीमध्ये आपण छोटेसे इन्सिजन्स घेतो आणि दुर्बिणीद्वारे त्या सगळ्या शस्त्रक्रिया आपण करतो. त्या शस्त्रक्रियेमुळे आता झालं काय की पेन कंपोनंट खूप कमी झाला आहे. डे केअर सर्जरी म्हणजे सकाळी पेशंट ॲडमिट होतो, ऑपरेट होतो आणि रात्रीपर्यंत तो त्याच्या घरी जातो. फंक्शनल आउटकम्स चांगले झालेले आहेत. बॅक टू वर्क, जे लोक कामावर परत जायचा वेळ जो खूप होता, रिकव्हरी टाइम जो खूप होता तो कमी झालेला आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग आता आपण चालू केलेले आहेत एंडोस्कोपिक सर्जरीज. जिथं प्रॉपर इंडिकेशन्स असतील तिथं आपण आता एंडोस्कोपिक इन्सिजन्स, छोटेसे 8 mm चे इन्सिजन्स घेतो आणि त्याच्यातनंही पूर्ण सर्जरी आपण कंप्लीट करतो. तर ह्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीजने आपण आता सर्जरीज करत आहोत. आधी डिस्क रिप्लेसमेंट सर्जरीज होत नव्हत्या.
नाशिकला आपण आता डिस्क रिप्लेसमेंट सर्जरीज चालू केलेल्या आहेत, तर त्याने कम्प्लीट मोशन प्रिझर्विंग या सर्जरीज, म्हणजे देवाने दिलेली जी डिस्क आहे 100% नाही पण ऑलमोस्ट 80-90% पर्यंत आपण सिमिलरिटी घेऊन जातो. सो दीज आर द डिफरंट वेज इन विच वी कॅन डू स्पाइन सर्जरीज. डॉक्टर, तुमच्या आता बोलण्यात डिस्क ऑपरेशनचा उल्लेख आला, तर जेव्हा स्लीप डिस्क सारखा आजार होतो तेव्हा वेदना खूप असह्य असतात. तर मग अशा रुग्णांमध्ये ज्यांना स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना तो त्रास आहे, तर त्यांना त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची म्हटल्यावर आणखी काय काय तुम्हाला, म्हणजे शस्त्रक्रिया हाच एक शेवटचा पर्याय असू शकतो का आणखी फिजिओथेरपीने ते क्युअर होऊ शकतं? हां, मी हा पॉईंट आधी पण बोललो की आपल्याकडे स्पाइन पेशंट्सला, स्लीप डिस्कच्या पेशंट्सला 4 उपाय असतात. सगळ्यात पहिलं आपण फिजिओथेरपी घेतो, बरोबर. आता फिजिओथेरपी आणि मेडिसिन्स जर देतो त्याच्याने बऱ्यापैकी ऑलमोस्ट 70-80% सेटल होऊन जातात. हे सगळं जर नसेल आणि स्पेसिफिक इंडिकेशन्स असेल तर आपण रूट ब्लॉक देतो, म्हणजे नसेला आपण इंजेक्शन देतो जेणेकरून नसेच्या वेदना थांबतात. हे सगळं करून जर सेटल होत नसेल तर आपण पेशंट्सला सर्जरी सांगतो. पण काही वेळेला काही स्पाइन पेशंट्समध्ये रेड फ्लॅग्स असतात, जसं की सिव्हिअर पेन आहे, मेडिसिन्सने सेटल होत नाही आहे, किंवा मग फॉलची हिस्ट्री आहे, पडल्याची हिस्ट्री आहे. थर्ड गोष्ट म्हणजे फीवर वगैरे आहे, म्हणजेच इन्फेक्शन असू शकतं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीकनेस डेव्हलप झालेला आहे, फूड ड्रॉप डेव्हलप झालेला आहे, युरिनची जी नॉर्मल युरिन व्हायला पाहिजे ती ब्लॉक झालेली. तर हे रेड फ्लॅग्स असतात. ह्या रेड फ्लॅग्समध्ये इमर्जन्सी सर्जरी इंडिकेटेड असते. अशी काही लक्षणं दिसली तर आपल्याला एक्झॅक्टली तसे जर काही लक्षणं दिसले तर सर्जरी शिवाय मग तिथं आम्ही फिजिओथेरपीचा ट्रायल पण नाही देत. फर्स्ट ऑप्शन इज सर्जरी. अच्छा. डॉक्टर, असं एक म्हटलं जातं की रुग्ण जेव्हा स्पाइन सर्जरी होते तेव्हा मग रुग्णांचा एक हा असाही समज असतो की नाही, जर मला वेदना होत आहेत शस्त्रक्रियेनंतर सुद्धा तर डॉक्टर पेन किलर देतात किंवा पेन किलर इंजेक्शन्ससुद्धा देतात, तर नाही, मला ते वेदना सहन करायला आवडेल किंवा मी ते सहन करेन, पण मला पेन किलर आणि त्याच्यामुळे होणारे आणखी ॲडव्हर्स इफेक्ट जे आहेत ते नको आहेत, असाही त्यांचा अप्रोच असतो. तर हा अप्रोच कितपर्यंत बरोबर आहे? ते डिपेंड करतं. आता जसं मी बोललो तुम्हाला की आपण ज्या सर्जरीज करतोय ना त्या मिनिमल इन्व्हेसिव्ह करतोय, छोटे इन्सिजन्स असतात. तर जे पेन थ्रेशोल्ड आहे, पेन व्हायला जे पाहिजे ते खूप कमी होतं. तर जसं मी बोललो की 80% माझ्या प्रॅक्टिसमध्ये माझे पोस्ट ऑफ पेशंट्स पॅरासिटामॉलवर कंट्रोल होऊन जातात पेन. समजा जर ते पेन कंट्रोल नाही झालं तर वी हॅव मेडिसिन्स विच आर किडनी सेफ, रिनल सेफ. आपण सेफ्टी प्रोफाईल देऊनच ते चालू करतो. त्याच्यामुळे जे जुने प्रोटोकॉल्स होते की युजली ते ओपोइड्स वगैरे द्यायचे ज्याच्याने आपल्याला त्याची लत लागायची वगैरे, असे जे डाऊट्स होते लोकांचे ते आता निघून गेले पाहिजे. कारण आपण पेन किलर तेवढ्या लेवलपर्यंत देतच नाही, तेवढ्या लेवलचं पेन होतच नाही आणि म्हणून ते देण्याची गरजच नाही पडत. डॉक्टर ईशान, तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये बऱ्याच पेशंट्सना ऑपरेट केलेलं आहे, बऱ्याच सेलिब्रिटीजच्या सर्जरीजसुद्धा केलेल्या आहेत. तर यापैकी आम्हाला एखाद्या पेशंटचा म्हणजे तुमचा काही असा अनुभव सांगाल का की जी शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती पण खूप अभ्यासानंतर किंवा बराच डिसिजन घेतल्यानंतर ती शस्त्रक्रिया सुलभ झाली आणि इट वॉज अ रिअली चॅलेंज ॲज अ डॉक्टर फॉर यू, ॲज अ सर्जन फॉर यू? माझी सगळ्यात फेवरेट पेशंट म्हणजे वर्षा धांदळे मॅम आहेत. बेसिकली त्या रात्री त्या काहीतरी एक प्रोग्रामसाठी इगतपुरी आलेल्या होत्या आणि तिकडून परत येताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. एकाच गाडीत 4 लोक आणि ते आले आणि फॉर्च्युनेटली मला जोपर्यंत मी त्यांना सर्जरीला घेतलं नाही मला माहितीच नव्हतं त्या कोण आहेत. एव्हरीवन इज क्लिकिंग फोटोज, हे चाललंय ते चाललंय, अँड आय एम कॉन्सन्ट्रेटिंग ऑन वन थिंग की बॉस यांना C5 C6ला रेट्रोलिस्थेसिस आहे. कम्प्लीट कॉर्ड मला तिथं डॅमेज वाटत होती आणि त्या 4ही हातपायांची पॉवर त्यांची लो झालेली होती. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला दौंड साहेब होते. दौंड साहेबांचा ऑलरेडी नोन सर्वायकल स्पॉन्डलायसिस होता, त्यात विप्लॅश इंजुरी झाल्यामुळे त्यांचेही 4ही हातपाय वीक. आता माझं असं होतं की आपल्याला आजची रात्र आहे, आजच्या रात्री 2 जण ऑपरेट करायचे आहेत, 2 मेजर सर्जरीज. आय हॅड टू लिटरली ट्राय ॲज की वर्षा मॅम तुमचा डॅमेज जास्त आहे, ही कॅन बी सेव्ड, आय एम ऑपरेटिंग हिम फर्स्ट. So we operated him first. Next day we operated Varsha ma'am
अँड रिकव्हरी जी होती, इनफॅक्ट वर्षा मॅमचेच मुलगी जी आहे तन्मय, शी वॉज माय फिजिओथेरपिस्ट, शी वॉज टेकिंग केअर ऑफ मॅम आणि शी टूक अँड ट्रेमेंडस एफर्ट्स. आणि त्या दिवशी एक साधारण 6 महिने त्यांना रिकव्हरीला लागले. आफ्टर 6 मंथ्स शी केम वॉकिंग टू मी. म्हणजे ज्या पेशंटमध्ये मला बिलकुल असं वाटत नव्हतं की आय डिडंट थिंक की शी विल इम्प्रूव्ह टू अ एक्सटेंट, इज करंटली सीन ऑन स्क्रीन नाव. डॉक्टर, एक शेवटच्या टप्प्यात आहोत आपण आपल्या संभाषणाच्या. तर जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की जर तुम्हाला तुमचा मणका, तुमची पाठ व्यवस्थित ठेवायची असेल, शस्त्रक्रियेपर्यंत जायचं नसेल, तर काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी असते ती अर्गोनॉमिक्स असतात. आज आपण बघतो की मॅक्झिमम पेशंट्स जे आपल्याकडे येत आहेत ना, ते यंग पॉप्युलेशन येते. यंग पॉप्युलेशन, IT इंडस्ट्री, दीज आर द पीपल हू आर कमिंग. ॲग्रिकल्चरल जे लोक आहेत ते कमी येत आहेत, कारण त्यांचे पोस्चर्स व्यवस्थित होते, त्यांनी आपल्या जेवणाची व्यवस्थित काळजी घेतलेली होती. आता जे अर्गोनॉमिक्स, आपण सिटिंग पोस्चर जे असतात ते जरी इम्प्रूव्ह केले तरी बरेचसे स्पाईन इश्यूज आपले कंट्रोलमध्ये येऊन जातात. कम्प्लीट सिटिंग राहू देऊ नका. आपल्याला दर काही वेळानंतर उठून पोस्चरल एक्सरसाइजेस करायचे आहेत. कोर स्ट्रेंथनिंगवर लक्ष द्यावं लागेल. ह्या जर गोष्टी आपण थोड्याशा व्यवस्थित पाळल्या तर आय थिंक स्पाईन सर्जरीला जाण्याची वेळ येणार नाही. त्याच्या आतच आपल्या गोष्टी, मसल जर स्ट्रॉंग केल्या तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि गैरसमज मणक्याच्या शस्त्रक्रियेविषयीचं, याबद्दल सगळे गैरसमज दूर केलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.